भरत गोगावले यांनी रायगडला भेट दिलेली आहे। कार्यभार स्वीकारण्याआधी ते रायगडावर गेलेत। राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारण्याआधी राजधानी किल्ले रायगडला भेट दिलेली आहे। शिरकाई देवी आणि जगदीश्वराचे दर्शन घेऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले, महाराजांना अभिवादन केले। कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या नंतर स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर मंत्री भरत गोगावले हे महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी आले आहेत। शेठ, महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आज तुम्ही रायगडावर दाखल झालात। खरं तर पण जबाबदारी तेवढीच मोठी आहे, कसं बघताय? मी बघायचं सांगितलं त्याप्रमाणे मी तर पहिला प्रत्येक निवडणुकीच्या अगोदर घरावरती येऊन शिवाजी महाराजांचं दर्शन करतो, त्यांचा आशीर्वाद घेतो। जगदीश्वराचं दर्शन होतं, शिरकाई मातेचं दर्शन होतं। होळीच्या माळावरती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून श्रीफळ तिथं ठेवून राजदरबारामध्ये पुष्पहार घालून श्रीफळ ठेवतो। ही गेली माझ्या जिल्हा परिषदेच्या तेव्हापासूनची माझी परंपरा आहे आणि ती आम्ही आतापर्यंत खंडित नाही केली। आमची भावना आहे की शिवाजी महाराजांचा आशीर्वाद शिवाजी महाराजांच्या गडावर आल्यानंतर आतापर्यंत सर्व इच्छा कामना आमच्या पूर्ण झाल्या। शिवसैनिक जे आहेत ते आग्रही आहेत की भरत गोगावले यांना पालकमंत्री करावा। रायगडचे काही आमदार देखील तेच भूमिका मांडताना दिसतात। आपण या सर्व गोष्टीकडे कसं पाहता? प्रत्येकाला वाटतं की आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री व्हावा, तसं आम्हालाही वाटतंय आणि आम्ही 6 आमदार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना भेटून ही कल्पना दिलेली आहे। तर ह्या वेळेला आता मी स्वतः मंत्री झाल्यामुळे माझ्या वाट्याला पालकमंत्री येईल अशी मला खात्री आहे। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।